नमस्कार, मी आहे मेघा. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा पार्ट 2 आहे मागच्या व्हिडिओचा. मागच्या व्हिडिओमध्ये पुण्यापासून येडूरपर्यंतचा प्रवास मी दाखवलेला होता आणि त्या प्रवासामध्ये काय काय घडलं, काय झाल्या गोष्टी त्या सगळ्या दाखवलेल्या आहेत. आणि येडूरपासूनचा पुढचा प्रवास जो आहे पुण्यापर्यंतचा तो या व्हिडिओमध्ये असणार आहे. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की आम्ही 3 वाजता पहाटे येडूरमध्ये पोहोचलेलो होतो आणि यावेळेस आम्हाला रूम मिळाले नाही. आम्हाला 2-3 तासाचंच काम होतं, म्हणजे झोपायला 2-3 तासच होते आमच्याकडे. कशीबशी आम्हाला रूम मिळाली आणि सगळ्यांनी 2-2.5 तासाची झोप घेऊन आम्ही 6 वाजता या नदीवर आलो होतो अंघोळ करायला. नदीचं पाणी जास्त थंड नव्हतं म्हणून नशीब, म्हणजे नॉर्मल टेम्परेचर होतं की ज्यामध्ये आपण डायरेक्ट जाऊन हातपाय तोंड धुवून म्हणजे आंघोळ वगैरे करू पण शकतो. पहिले ओल्या पडद्यानेच येडूरच्या मंदिरात जाण्यासाठी परमिशन होती. म्हणजे जे ओले कपडे आहेत आपण आहे तसंच अंघोळ करायची आणि आहे त्याच कपड्यामध्ये देवदर्शनाला जायचं आणि मग आल्यानंतर कपडे वगैरे चेंज करायचे, मग परत पण जाऊ शकता तुम्ही. पण ओल्या पडद्याने पण पहिले चालत होतं, पण आता रिसेंटमध्ये बंद केलेलं आहे. आम्ही आमच्या अंघोळा वगैरे आवरल्या आणि त्यानंतर मग रूमवर गेलो कपडे वगैरे बदलायला आणि त्यानंतर लगेच आम्हाला मंदिरात जायचं होतं. अभिषेक घालण्याचा आमचा प्लॅन होता. आमचं सगळ्यांचं आवरल्यानंतर रूम खाली करून दिली आणि त्यानंतर मग आम्ही मंदिरात आलो. माझ्यासोबत ही बॅग नेहमीच असते अथांगची, त्याचे कपडे वगैरे असतात सोबत आणि थोडंसं खायला प्यायला पण सामान असतं त्याच्यामध्ये. आम्ही मंदिरात गेलो आणि त्यानंतर आम्हाला कळालं की अभिषेकाला ज्या पावती करायच्या होत्या त्याची वेळ निघून गेलेली आहे आणि 10-15 मिनिटाचा साधारण वेळ असेल जो आमच्याच्याने चुकला. मग अभिषेक करायची इच्छा आमची राहून गेली. ठीक आहे, काही हरकत नाही, नेक्स्ट टाइम जेव्हा येईल त्यावेळेस लक्षात ठेवेल आणि मग नक्कीच अभिषेक करू. तरी पण आपण मंदिरात जाऊया आणि अभिषेक जिथं चालू आहे तिथं मी तुम्हाला घेऊन जाते आणि बघूयात आपण कसा अभिषेक करतायत ते. आणि हे आहे वीरभद्र देवाचं मंदिर. लिंगायत समाजामध्ये लग्नाच्या आधी किंवा लग्नाच्या नंतर गुगूळ काढला जातो, तर इथं पण गुगूळच काढत होते. पण कशाचा होता ते काही समजलं नाही आम्हाला, कारण नवीन जोडपे तर होतेच पण जुने जोडपे पण दिसत होते इथं. आणि इथं सगळ्यांनी आम्ही जो शिदा आणलेला होता तो इथं आम्ही देत होतो, म्हणजे अन्नदान इथं केलं जातं आणि हेच महाप्रसादासाठी वापरलं जातं. आम्ही या शिद्यामध्ये डाळ, तांदूळ, गव्हाचं पीठ, तेल, गूळ एवढ्या वस्तू आणलेल्या होत्या. इथे आम्ही जरी एकत्र गेलो होतो तरी पण सगळ्यांनी वेगवेगळा शिदा द्यायचा असतो आणि माझी पण इच्छा हीच होती की अथांगच्या हातून हे दान व्हावं, म्हणून त्यासाठी मी थोडेसे प्रयत्न करत होते. त्याला सांगत होते मी की तू व्यवस्थित जी भांडी आहेत त्या भांड्यामध्येच टाक, पण तुम्ही बघा आता तो कसं टाकतोय ते. इथे सगळ्या सामानासाठी वेगवेगळं भांडी ठेवलेली होती, म्हणजे पीठ, डाळ, तेल, तांदूळ, गूळ यासाठी.
आम्हाला अशा प्रकारचा छोटासा प्रसाद दिलेला आहे. तो घरी जाऊन आपण जेव्हा पोळ्या बनवू त्यामध्ये हा वापर करायचा त्याचा आणि प्रसाद म्हणून घ्यायचा सगळ्यांनी. जसं मी तुम्हाला सांगितलं इथं गुगळ निघाला होता तो हाच आहे. हा मंदिराचा आवार आहे जिथं आपण मगाशी गेलेलो होतो. खाली गेलो होतो आपण दर्शनासाठी आणि मी तुम्हाला वरूनच दाखवते मंदिर कसं आहे ते. आणि इथे आपण फोडलेल्या नारळामध्ये जिथून नारळ फोडला जातो त्या प्रत्येक नारळातलं पाणी तुम्ही मागू शकता, घेऊ शकता. अथांगने 3-4 वेळेस थोडं थोडं पाणी पिलेलं होतं इथं. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आम्ही जेवण बनवायला शिदा आणलेला होता वेगळा, तो स्वामींना दिला आणि त्याच शिद्यातून ते जेवण बनवणार होते आमच्यासाठी. तर बाकी सगळा स्वयंपाक तर झालेला होता पण पुरणपोळ्या झाल्या नव्हत्या. मग आम्ही इथंच शेजारी एक मंदिर आहे बसवेश्वरांचं, तिथं आलेलो होतो. आणि फायनली आता मला पोळ्या खायला भेटणार आहेत. तर मी मागच्या काही व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलेलं होतं की या ज्या पोळ्या बनवण्याची पद्धत आहे या लोकांची, ती मला खूप आवडते. पोळ्या खूप छान बनतात आणि टेस्टी पण लागतात आणि हे मला खूप जास्त आवडतं. साधारण सकाळी 9:45-10चीच ही वेळ होती, पण तरी पण आमचा 14-15 लोकांचा स्वयंपाक यांनी सगळा केलेला होता. आणि दिवसभरात यांना कमीत कमी 4 वेळा तरी स्वयंपाक बनवावा लागतो असं यांचं म्हणणं होतं. आणि ज्यावेळेस सीझन असतो त्यावेळेस तर 6-7 वेळेस म्हटलं तरी ते स्वयंपाक बनवतात. म्हणजे दिवसभर यांचं कंटिन्यू हेच काम चालू असतं. आम्ही येडूरला जाऊन थोडेसे दिवस झालेले आहेत आणि हा व्हिडिओ मी थोड्याशा दिवसानंतर एडिट करते. पण एडिट करताना पण ज्यावेळेस ह्या पोळ्या बनवत आहेत त्यावेळेस मला परत एकदा त्या पोळ्यांची आठवण होते. या पोळ्या खूप टेस्टी लागतात. आणि जेवढा वेळ मी किचनमध्ये होते तेवढ्या वेळामध्ये हे दोघंजण आमचा जो स्वयंपाक झालेला होता याने बनवलेला होता त्याचा नैवेद्य घेऊन मंदिरामध्ये जाऊन आलेले होते. सगळेजण जेवणाची वाट बघत होते. त्यांनी मस्तपैकी छान घरगुती पद्धतीनेच जेवण बनवलेलं होतं. मस्त जेवणं वगैरे आवरली. म्हणजे मी तर नेहमी जेवते त्यापेक्षा एक पोळी जास्तच खाल्ली. आणि त्यानंतर मग आम्ही आता दानिमाला निघालेलो होतो. पण दानिमाला जाण्याच्या आधी एक खंडोबाचं मंदिर येतं मध्ये. मग ते खंडोबाच्या मंदिरात आम्ही जाऊन मग पुढे दानिमाला जाणार होतो. हेच आहे ते खंडोबाचं मंदिर. इथं आम्हाला भरपूर अशी माकडं बघायला मिळाली जवळून. सुट्टीचा दिवस होता त्यामुळे मंदिरामध्ये प्रचंड गर्दी होती. मग आतमध्ये आम्ही जास्त म्हणजे गेलो नाही. मुखदर्शन घेतलं आणि बाहेरूनच मग आलो. हे जवळजवळ सगळ्याच खंडोबाच्या मंदिरात आता बघायला मिळतं साधारणपणे की आतमध्ये प्रमुख मूर्ती असते आणि बाहेर एक अशी छोटी मूर्ती असते. आणि या मंदिरातून बाहेर आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मलाई कुल्फी खाल्ली. तर अथांगने पण थोडीशी खाल्ली, जास्त नाही दिली, साखर होती त्याच्यामध्ये म्हणून. पण त्यांनी एन्जॉय केली, ही पहिल्यांदाच त्याने खाल्लेली होती. आणि आता हे नेहमीच झालंय की आपण जे खातो ते त्याला खायचंच असतं. अशी आमची छोटीशी कुल्फी फॅमिली पार्टी झाल्यानंतर आता पुढच्या प्रवासासाठी निघालेलो होतो आणि आता इथून डायरेक्ट दानिमाच्या मंदिरामध्ये जाणार होतो.
हे आहे दानिमा देवीचं मंदिर. मी आतापर्यंत जेवढ्या पण देवीच्या मंदिरात गेले असेल त्यापैकी हे एकमेव असं मंदिर आहे की जिथं 3 वेळा देवीला वेगवेगळ्या प्रकारची साडी नेसवतात, 3 वेगवेगळी रूपं करतात. तर सकाळी जे रूप असतं तिचं ते बाल देवीचं रूप असतं, त्यानंतर दुपारी जे असतं ते तरुण देवीचं रूप असतं आणि संध्याकाळी जे असतं ते म्हातारी देवी म्हणजे वयस्कर देवी असते तिचं रूप असतं. इथे तुम्हाला अथांग टॉवेलमध्ये गुंडाळलेलं दिसत असेल. ते झालं असं होतं की आम्ही सगळेजण जेव्हा आपण पाय धुवून आतमध्ये येतो त्यावेळेस गरम भरपूर झालेलं होतं त्याला. मग त्याचे कपडे बदलायचे असं मी ठरवलं आणि कपडे काढले, पण मी बॅग गाडीतच विसरले आणि गाडी गेली पार्किंगला. मग कोणीतरी टॉवेल घेतला होता हातपाय पुसायला, तर तो टॉवेल आम्ही गुंडाळला होता थोडा वेळ, जोपर्यंत गाडी परत येत नाही किंवा गाडीतून माझी बॅग कोणी घेऊन येत नाही तोपर्यंत. आणि अशा प्रकारे मग अथांगचं इथं देवीचं दर्शन झालेलं होतं. अथांगचं आवरून आम्ही परत एकदा मंदिरामध्ये आलेलो होतो, कारण मला देवीला साडी पण नेसवायची होती आणि शिदा पण द्यायचा होता. तसं 3 वर्षांनी यायला पाहिजे असं म्हणतात मंदिरामध्ये. जर जमत नसेल तर तसं तर प्रत्येक वर्षीच यायला पाहिजे, पण नसेल जमत तर 3 वर्षांनी तरी यायला पाहिजे. पण मी खूप वर्षांनी येत होते या मंदिरामध्ये, तर मग मला अभिषेक पण करायचा होता आणि देवीला साडी पण नेसवायची होती. ते झाल्यानंतर इथं पण शिदा दिला, म्हणजे अन्नदानच केलं अथांगच्या हातून. आता इथे ज्या वेळेस प्रसाद बनवतील म्हणजे जेवण बनवतील त्यावेळेस हे सगळं आपण जे देतो त्या सगळ्या वस्तूंचा उपयोग ते जेवणासाठी करतात. आणि आम्ही परत एकदा दर्शन घेऊन आलेलो होतो, कारण ही संध्याकाळची वेळ झालेली होती आणि देवीचं वयस्कर रूप होतं ते रूप आम्हाला बघायला मिळालं. म्हणजे 2 रूप आम्ही बघितले आणि मंदिरात काही शूट वगैरे करू देत नाहीत म्हणून काही आम्ही शूट नाही केलं आणि इथं थोडा वेळ येऊन बसलेलो होतो. आणि आता जस्ट रिसेंटमध्येच अथांग झाकण उघडायला शिकलेला आहे, तर तो तेच करत होता. बाकीच्यांना म्हणजे कुणासाठी हे नसेल काही विशेष, पण माझ्यासाठी खूप विशेष आहे त्याची ही एक डेव्हलपमेंट जी होतीये ती. आणि यानंतर आता आम्ही मंदिर जे देवीचं मूळ मंदिर आहे त्या मंदिराकडे जाणार होतो. तर पोचलेलो होतो यावेळेस, म्हणजे जवळजवळ संध्याकाळच झालेली होती. 6:30-6 वाजले असतील. हे छोटंसं मूळ मंदिर आहे देवीचं. भरपूर लोकांची श्रद्धा आहे या देवीवरती आणि ज्या लोकांना बाळ वगैरे होत नाहीये किंवा उशीर लागतोय तर त्यासाठी इथे नवस वगैरे बोलला जातो. तर मी पुढे तुम्हाला दाखवतेच की इथं पाळणा लावलेला आहे. तर नवस पूर्ण झाल्यानंतर मग असं काहीतरी दान करतात मंदिरामध्ये. इथं पण रोज जेवण असतं, लापशी, आमटी, भात असं. पण आज थोडासा वेळ होता, 7-7:30च्या नंतर जेवण चालू होतं आणि आम्हाला पुढे जायला उशीर होत होता. मग आम्ही काय थांबलो नाही. सगळ्यांचीच इच्छा होती प्रसाद घेऊन जायचं, पण वेळेची कमी होती त्यामुळे थांबता नाही आलं इथं. आम्ही इथं जेवणासाठी थांबवली होती गाडी
आणि आथांगची एक झोप झाली होती, त्यामुळे तो चांगला टवटवीत झाला होता. जेवण काही एवढं खास नव्हतं आणि सगळेजण दमले पण होते, थकले होते सगळेजण. मग मी इथं बाकीचं काही शूट नाही केलं, पण आथांग इथं खेळत होता. आणि यानंतर हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळचा. सकाळी सगळेजण लवकर आपापल्या घरी जाणार होते, म्हणजे मी, मोनिका आणि मम्मी. तर आम्ही सगळेजण मग निघालो होतो. तर आवरेपर्यंत मग आथांग इथं मातीमध्ये खेळत बसला होता. सगळ्यांनी चहा नाश्ता वगैरे काही केला आणि त्यानंतर मग आम्ही पुण्याला यायला निघालेलो होतो. हा आहे साताऱ्याचा बस स्टॉप. साताऱ्यापर्यंत आम्हाला यायला डायरेक्ट बस मिळाली एक, आणि इथून आता रिझर्वेशन करून स्वारगेटला जायचे. इथं AC ची बस अवेलेबल होती, मग आम्ही तीच बुक केली आणि मग पुण्यासाठी यायला निघालो. पण या बसच्या काचा पूर्णपणे बंद असतात आणि आतमध्ये AC चालू असतो, त्यामुळे मग आथांगने भरपूर त्रास दिला. असं वाटलं उगाच आलो या AC च्या बसमध्ये, साध्या बसमध्ये आलो असतो तरी चाललं असतं. कसं आहे, खिडक्यांच्या काचा वगैरे ओपन असल्या की वारं येत राहतं आणि त्या वाऱ्यामुळे मग आथांग झोपून जातो. तसं इथं होत नव्हतं. त्याला झोप तर येत होती, पण झोपवायला पण येत नव्हतं बसमध्ये, आणि तो किरकिर आणि त्रास पण भरपूर देत होता. मग कसं बसं करून त्याला झोपी घातलं आणि तो झोपला पण. मग स्वारगेटला पोहोचलो आम्ही आणि त्यानंतर मग मेट्रोनी रामवाडीपर्यंत आलो. आणि रामवाडीपासून आम्हाला पुढे ऑटोने जायला लागणार होतं. बस झालं. तर अशा प्रकारे हा प्रवास आपला इथेच संपलेला आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.